जत तालुक्यातील संख विभागाच्या अप्पर तहसीलदार रोहिणी शंकरदास यांच्या कार्यपद्धतीवर जिल्हा परिषद सदस्य सुनील पवार यांनी गंभीर आरोप केले। त्यांच्या कारभाराची चौकशी करून शेतकरी, नागरिक आणि पक्षकारांना न्याय द्यावा अशी मागणी त्यांनी प्रत्यक्ष भेट घेत जिल्हा अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे। संख विभागाच्या अप्पर तहसीलदारांकडे विविध कलमांखालील अनेक प्रकरणे मोठ्या प्रमाणावर प्रलंबित असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आलाय। हक्कातील नावं कमी जास्त करणे, रस्त्याची प्रकरणं, जमीन वाटप, गट खुला करणे आणि गौण खनिज संकलन यांसह अनेक प्रकरणं वर्षानुवर्ष प्रलंबित असल्याचं निवेदनात म्हटलंय। पांडवझरी येथील सिद्धनाथ परिसरातील जमिनीच्या वर्गवारीबाबतही गंभीर आरोप करण्यात आलेत। वर्ग 2च्या जमिनीचं वर्ग 1 मध्ये रूपांतर करताना नजराणा रकमेबाबत नियमबाह्य व्यवहार झाल्याचा दावा करण्यात आलाय। तसेच रेडी रेकनरच्या बाजार मूल्यानुसार शासनाचा महसूल न भरता जमीन खरेदी विक्रीला परवानगी दिल्यानं शासनाचा महसूल बुडाल्याचा आरोप करण्यात आलाय। या प्रकरणी तत्कालीन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी चौकशीचे आदेश दिले होते। प्रांताधिकारी यांनी चौकशी करून अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर केल्याचे निवेदनात नमूद आहे। मात्र त्यानंतरही कोणतीही कारवाई झाली नसल्याचा आरोप करण्यात आलाय। अप्पर तहसीलदारांकडून शेतकरी आणि नागरिकांना मानहानीकारक वागणूक दिली जाते। कामासाठी वारंवार हेलपाटे मारावे लागतात, तसेच कामं करून देण्यासाठी मागण्या केल्या जात असल्याचाही आरोप निवेदनात करण्यात आलाय। या सर्व आरोपांची सखोल चौकशी करून दोषी आढळल्यास संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी सुनील पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे। निवेदनातील आरोपांबाबत अप्पर तहसीलदार रोहिणी शंकरदास यांची अधिकृत बाजू अद्याप समोर आलेली नाही, त्यामुळे या आरोपांची सत्यता अधिकृत चौकशीनंतरच स्पष्ट होणार आहे।